हाय गाईड्स, आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दर्याबाई आणि वेल्लाबाई मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी चाललेलो आहोत. खूप प्राचीन मंदिर आहे आणि हे विदाऊट कळसाचं मंदिर आहे. खोल दरीमध्ये आहे. तुम्ही खूप प्राचीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल लवणस्तंभ, रांजण खळगे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, कोणी व्हिडिओ स्किप करू नका. तर आम्ही आत्ता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आम्ही गेटमधून एंट्री केली आहे. तर बघू शकता हा वरचा बाजूचा हा निसर्गरम्य परिसर आहे. या ठिकाणी आता खूप डेव्हलप झालं आहे या 2-3 वर्षामध्ये. आधी एवढं डेव्हलप नव्हतं. खूप डोंगरामध्ये असं घनदाट जंगलामध्ये वसलेलं हे मंदिर आहे. खूप खोल दरी आहे या ठिकाणी. असं डोंगर कोरून या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. हे बघू शकता आपण पायऱ्या उतरत आहोत आणि आता आपण जाणार आहोत प्रॉपर मंदिरामध्ये. आपण सर्वच पायऱ्या उतरून आता प्रॉपर मंदिराच्या जवळ आलेलो आहे. पूर्ण खालपर्यंत जाईपर्यंत आपल्याला निसर्गरम्य परिसर आहे. आपण आता मेन मंदिरामध्ये चाललेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही श्री दर्याबाई मंदिर आणि आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर या ठिकाणी दर्शन करतो. या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला रांजण खळगे वगैरे कुठे आहे, पाणी कुठून पडतं हे सर्वच तुम्हाला मी दाखवेल. तर आता आम्ही प्रॉपर मंदिरात दर्शन करतो आहे. येथेच साईडला परत वेल्लाबाईचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाण्याचं बघायला भेटेल. तर या ठिकाणी कडक उन्हाळा जरी असला तरी पाणी तुम्हाला या मंदिराच्या आतमधलं जे पाणी आहे ते कधीही संपत नाही. बघू शकता या ठिकाणी पूर्ण कोरीव काम केलेलं आहे डोंगरामध्ये. तर बघू शकता इकडे हे पाणी तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी आतमधून असं डोंगर झिरपून पाणी खाली पडत आहे. बघू शकता खाली पाणी इथं साठवलेलं आहे टाकीमध्ये. तर इथे येणारा प्रत्येक पर्यटक हे पाणी पिऊनच जातो, कारण असं म्हटलं जातं की हे पाणी पिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही. हे बघू शकता ओलं आहे आताही, कारण आणि हे बघू शकता तुम्हाला हे रांजण खळगे बघायला भेटतात. त्या ठिकाणी नॅचरली बनलेले आहेत आणि हा मंदिराकडे जाण्याचा हा दुसरा रस्ता आहे. खूप निसर्गरम्य आहे. इकडे हे तुम्हाला जे कडे दिसतात त्याच्यामध्ये पावसाळ्यात कंटिन्यू धबधब्यासारखं पाणी पडत असतं. या ठिकाणी खूप वानर असतात, बट आता उन्हाळा आहे आणि दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे एकही वानर आम्हाला दिसलेला नाही. अदरवाईज तुम्ही आला तर तुमच्या हातातला खाऊ घेऊन ते पळून जातात. सो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. So thank you for watching this video. Like and subscribe please.